हॅलो फ्रेंड्स, नुकतीच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि या श्रावण महिन्यात बऱ्याच जणांचे उपवास असतात। त्याचबरोबर इथून पुढे उपवासाची एक सिरीज सुरू होते आणि उपवास करणे म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही साध्य करण्याचे एक माध्यम आहे। तर या दिवसांमध्ये उपवास करून वजन कमी कसं करायचं हा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो। परंतु उपवासाचे जे पदार्थ अवेलेबल आहेत मार्केटमध्ये किंवा घरात जे बनवले जातात त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वाढतं। तर उपवासासाठीच एक बेस्ट पर्याय म्हणजे राजगिरा। परंतु राजगिरा म्हटलं की आपल्याला आठवतात ते मार्केटमध्ये मिळणारे लाडू किंवा चिक्की। परंतु राजगिराच्या लाह्या किंवा पीठ या स्वरूपात जर त्याचं सेवन केलं तर नक्की तुमचं वजन कमी होईल आणि त्याचे इतर देखील अनेक फायदे आहेत। जसे की त्यात फायबर्स आणि प्रोटीन्स खूप जास्त प्रमाणात असतात। प्रोटीन्स जास्त प्रमाणात असल्यामुळे मसल बिल्ड होण्यासाठी मदत होते, पोट बराच काळ भरलेलं राहतं आणि वेट लॉस होतं। फायबर्स भरपूर प्रमाणात असल्यामुळे तुमची पचन शक्ती सुधारते आणि पचनक्रिया सुरळीत झाली की आपसुकच तुमचं वजन कमी होतं। त्याचबरोबर त्यात इतर खनिज म्हणजे कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम हे देखील भरपूर प्रमाणात असतं आणि अँटीऑक्सिडंट देखील त्यात खूप जास्त असतात। आयुर्वेदानुसार ते लघु शीत वृक्ष सांगितलेले आहे आणि वात पित्त कफ तिन्ही दोषांना कमी करणारं सांगितलेलं आहे। त्याचबरोबर त्यात अँटी इन्फ्लॅमेटरी प्रॉपर्टीज असतात, ज्यामुळे तुमच्या अंगावर जर एक्स्ट्रा सूज असेल किंवा सांध्यांवर सूज असेल तर ती देखील त्यामुळे कमी होते। राजगिरामध्ये फायटोस्टेरॉन नावाचं एक महत्त्वाचा घटक असतो, ज्यामुळे बॅड कोलेस्ट्रॉल काढण्यासाठी मदत होते। तर असे राजगिराचे अनेक फायदे आहेत।